नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना गळ्याला सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत. तर बघा, त्यासाठी मी इथे जी काही मापे असतात आपली, ती मापे टाकून मी इथे एक गळा तयार करून घेतला आहे. आता हा गळा मी याला हे बघा ह्या प्रकारचा शेप दिला आहे गळ्याला. तर तुम्ही ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गळा वापरू शकता. तुम्ही गोल गळाही करू शकता, मटका गळा करू शकता, तुम्ही पान गळा करू शकता. कोणत्याही गळ्याला मी जी काही डिझाईन दाखवणार ती डिझाईन तुम्ही करू शकतात. आणि मी इथे डायरेक्ट गळा तयार करून घेतला आहे की जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे. कारण गळा आणि हे बघा मी पाठीचे भागसुद्धा पलटे करून घेतला आहे. तर गळा आणि हे कसं तयार करायचं याचा पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. तर आता आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आपल्याला ती डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला हे बघा असे चौकोन तुकडे घ्यायचे. तर ते चौकोन तुकडे तुम्ही मी इथं 3 बाय 3चे घेतले आहे. म्हणजे त्याची रुंदी आणि लांबी ही 3ची घेतली आहे. तर तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे थोडे छोटे जर तुम्हाला लागत असतील तर तुम्ही छोटे पण हे घेऊ शकता. 2.5 बाय 2.5चे. जास्त छोटे नाही आणि जास्त मोठे नाही. आता त्याला काय करायचं आहे, एकदा ह्या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं, आणि एकदा ह्या प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे असे ट्रायंगल तयार करून घ्यायचे आहे. सगळे आपण जे काही चौकोन घेतले आहेत तुकडे त्याचे आपल्याला हे असे तयार करून घ्यायचे. हे बघा, इथं मी असे ट्रायंगल आपण तयार करून घेतले आहे. आता याला काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, आता आपल्याला हे बघा काय करायचं आहे, ही जी ओपन बाजू आहे ना तिकडून आपल्याला इकडे एक असं फोल्ड करायचं आहे. हे बघा, ह्या प्रकारे आणि एक ह्या प्रकारे. हे बघा, अशा प्रकारचे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, ही जी नॉड असते ना आपण जी गळ्याला लावतो ती नॉड आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला इथं मध्यभागी अशी ठेवून घ्यायची आहे. आणि हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आणि याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे. आपण हे सगळे आता तयार करून घेऊया. अजून एक मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याला असं गोलमध्ये आपल्याला तयार करायचं आहे आणि इथं मध्यभागी ठेवायचे. पण लक्षात ठेवायचे, जी आपली ही ओपन बाजू आहे त्या बाजूने आपल्याला पहिले मध्ये घ्यायचं असं, आणि मग ह्या साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे. म्हणजे जेणेकरून हे जी काही आपली डिझाईन तयार होईल ती एकदम फिनिशिंगमध्ये आणि छान तयार होईल. आपण आता हे सगळे असे आपण तयार करून घेऊया. हे बघा, हे सगळे मी असे तयार करून घेतले. आता आपले हे जे काही मी आता इथं लाल कलरच्या दोऱ्याने याला टिपा मारल्या आहेत. तर हे जे दोरा आहे, बाहेर जो एक्स्ट्राचा वगैरे कपडा आहे तो फिनिशिंगमध्ये आपल्याला पहिले कट करून घ्यायचा आहे. तर आपण ते सगळं व्यवस्थित मी तुम्हाला कट करून दाखवते. ह्या प्रकारे आपला हे दोरा आणि हा जो कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला हे बघा ह्या प्रकारे असं फिनिशिंगमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून डिझाईन तयार करताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम नाही येणार. तर हे सगळे मी असे फिनिशिंगमध्ये कट करून घेते. हे बघा, मी हे तयार करून घेतले. आता आपण हे गळ्याला जोडून घेऊया. तर कसे जोडायचे बघा गळ्याला. हे बघा, हे सगळे आता आपल्याला इथं गळ्याला जोडायचे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे ठेवून घ्यायचे इथं. तर आता आपण वरती जेवढं पण शोल्डरमध्ये दाबणार आहे तेवढं सोडून आपल्याला इथून खालून हे असे जोडून घ्यायचे. बघा, मी एवढं अंतर सोडलं आहे. इथून आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे. बघा, तुम्ही पाहिजे तसे जवळजवळ पण जोडू शकता किंवा थोड्या अंतरावर ठेवून सुद्धा हे आपण असे जोडून घेऊ शकतो. तर मी थोडं थोडं मध्ये अंतर सोडते. फक्त अंतर हे मात्र आपण एकसारखं आपल्याला सोडायचं आहे.
आता हे आपले सगळे गळ्याला लावून झाले. आता आपण इथे एक लेस लावून घेणार आहोत. तुम्ही इथे लेस न लावता पॉयपिन देखील करू शकतात. फक्त हे लावताना आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचे, पॉयपिंग जर करायची असेल तर. आता आपण याच्यावर लेस लावून घेऊया. आता इथपर्यंत आपली डिझाईन तयार झाली आहे. आता आपण इथं खाली आपण टक्स मारून घेऊया. अशा प्रकारे आपली ही गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही इथे पाहिजे तर ह्या प्रकारे असं उचकू नये म्हणून आपण इथे सुई दोऱ्याने इथे शिवूनसुद्धा घेऊ शकतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.